सुरुवातीलाच माननीय आमचे ज्येष्ठ मंत्री गिरीश भाऊना, गणेश भाऊ गीतेना, गोकुळजीना जे उमेदवार होते त्यांना आणि ही उमेदवारी थांबवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, मग त्याच्यामध्ये आमचे सुहास अण्णा आहेत, दादासाहेब आहेत, आमचे निलेश बोरा आहेत, अजून एक नाव राहिलं प्रमोद कुटे म्हणून आहेत. त्या सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आमची महायुती एक संघ राहण्यासाठी या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले आणि आज गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला. आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? त्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला, याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काय वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही केलं जातं, मी आत्ताच आमचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना सीपीना एक अर्ज द्यायला सांगितलेला आहे की या वाईट पोस्टची सुरुवात कुठनं होते त्याचा देखील आम्ही अभ्यास करणार आहोत. त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्याच्यावर देखील आम्ही पोलीस कारवाई करणार आहोत. कारण दोन बंधूंनी कुठचीही कमिटमेंट न करता कुठचाही म्हणजे ठीक आहे 4-5 दिवस गेले असतील, पण त्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही पोस्ट टाकण्याचा प्रकार त्या नाशिक परिसरामधनं घडतोय, तर त्याचा आजच संध्याकाळपर्यंत सीपीना अर्ज जाईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये ही यंत्रणा कुठनं चालते याचा देखील पर्दाफाश नक्की होईल. परंतु मला या बाबतीमध्ये विशेषतः गणेशजी, गोकुळजी यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. रोज रात्री माझा सुहास अण्णांबरोबर देखील चर्चा असायची, परंतु याच्यामध्ये दोन्ही बंधूंना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी जे सांगितलं होतं की गिरीश भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं. याबद्दल गिरीश भाऊ आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. गणेशजींना देखील मनापासून धन्यवाद देतो, गोकुळजींना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचे 2 मंत्री आम्ही इथं आहोत, मी देखील आहे, दादासाहेब देखील आहेत, सुहास अण्णा आमचे आमदार आहेत, आमचे पदाधिकारी देखील आहेत. जे योगदान गोकुळजींनी या निवडणुकीसाठी दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. त्यांना आपल्या पक्षाकडनं काही शब्द देण्यात आला? मी शेवटचं वाक्य माझं एवढंच आहे की त्यांनी विधान परिषदेला थांबून महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर केलेला आहे. त्याच्यामुळं कुठचाही भविष्यामध्ये राजकीय अन्याय गोकुळजींवर होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्ष घेतील. पण ते निवडणुकीतून थांबण्याचा त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते अजून पण. नाराजी आपण गेल्या काही दिवसात बघा, पहिली गोष्ट एक मिनिट पहिली गोष्ट एक सांगतो की एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे जर झाली नाही तर त्याची नाराजी तुमच्या चेहऱ्यावर पण दिसते. ऐका ना आपण ऐका ना. आता कसं आहे, बिचारे गोकुळजी आता नव्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये येत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा तो कार्यकर्ता आहे, लोकांशी नाळ जुळलेला कार्यकर्ता आहे, भविष्यामध्ये त्यांना देखील पॉलिटिकल करिअर आहे. त्याच्यामुळे मी काय सांगितलं की प्रश्न हे मला विचारा, मी काय जास्त बोलतो किंवा गिरीश भाऊ जास्त बोलतो याच्यातला भाग नाही, पण शेवटी कार्यकर्त्यांच्यासाठी कार्यकर्ता जो असतो तो भावनिक होत असतो. तशा पद्धतीने ते भावनिक झालेले आहेत. याचा अर्थ त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते म्हणून ते काहीतरी वेगळे करतील, अशा पद्धतीचं वातावरण कृपा करून तुम्हीच तयार करू नका अशी माझी विनंती आहे. माझी फक्त विनंती एवढीच आहे की कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की ते जर रणांगणामध्ये राहिले असते तर ते लोकप्रतिनिधी बनले असते. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची काय चुकी आहे? कार्यकर्त्यांची काहीच चुकी नाही. मगाशी एक मिनिट प्रेस चालू आहे. मुद्दा असा आहे की मगाशी पण कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ह्या चुकीच्या नाहीत आमच्या दृष्टीनं. कारण एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम असलं हे कार्यकर्त्यांनी जर दाखवलं त्याच्यामध्ये काय दोष आहे? त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या कुठच्याही भावनेशी खेळत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं आम्ही मानत नाही. त्याच्यामुळे आज जो निर्णय झालेला आहे हा महायुतीला पोषक असा निर्णय झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगतो की या योगदानाबद्दल गोकुळजींची नोंद दोन्ही पक्ष ठेवतो. साहेब, प्रसाद हिरे यांनी माघार घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की नरेंद्र दराडे हे कुठेतरी योग्य उमेदवार नाही. गोकुळ गीतेने देखील याच भावना व्यक्त केल्या. कुठेतरी आपला उमेदवार योग्य उमेदवार नाही अशातला भाग नाही. उमेदवार योग्य असल्यामुळेच ते पूर्वी महामंडळावर होते. त्याच्यानंतर त्यांनी देखील त्यांची राजकीय कारकीर्द व्यवस्थितरित्या पुढे नेली आहे. मुद्दा असा आहे की काही अपेक्षा विकासाच्या प्रसाद हिरेंनी जाहीर केल्या, तशाच गोकुळजीने देखील काही विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, गणेशजींनी विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, आमच्या देखील पक्षातल्या लोकांनी विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि
मुद्दा असा आहे की शिवसेनेचा उमेदवार म्हणून नरेंद्र धनाडे यांची उमेदवारी जाहीर जी झालेली होती त्याच्यामध्ये जे काही गैरसमज होते ते आज गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण दूर झालेले आहेत. भविष्यामध्ये आम्ही एकसंघपणानं नाशिकच्या विकासासाठी काम करू. या निवडणुकीमध्ये महायुतीने सामसाम दंडभेद वापरला अशी देखील चर्चा आहे. असं कोण बोललं? या निवडणुकीमध्ये महायुतीने साम दाम दंडभेद असं सगळं वापरलं. बघा, मी याच्यातनं एवढंच सांगतो फक्त, याच्यातनं तुम्ही काय उत्तर घ्यायचं ते घ्या. माझ्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून गणेश गीते नव्हते, गोकुळ गीते नव्हते. या निवडणुकीतनं गणेश गीते आणि गोकुळ गीतांसारखे मला मित्र मिळाले. याच्यातनं तुम्ही सामदाम दंड वापरला का ठरवा. गिरीश भाऊंवर तुम्ही चेंडूचा तो टोलवलेला होता, त्याने हा विषय मार्गी लावला, तर जळगावचा तुम्ही मार्गी लावला. टोलवलेला अजिबात नव्हता. अजिबात टोलवलेला नव्हता. जशी गिरीश भाऊंची जबाबदारी आहे तशी माझी आणि दादासाहेबांची देखील जबाबदारी आहे जळगावच्या बाबतीत निर्णय घ्यायची. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये देखील आजच निर्णय घेऊ आणि तो निर्णय देखील जळगावमध्ये नाही, आम्ही नाशिकमध्ये येऊन जाहीर करू. यांचं पण नाव आहे. मी मतदारांच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच म्हणत होतो की सोबत आहे. हो, मगाशी गिरीश भाऊंनी नाही गिरीश भाऊंनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की बाकी ठिकाणी देखील आमच्या विरोधामध्ये उमेदवार उभे आहेत, तिथं आम्ही कोणाबरोबर कॉम्प्रोमाइजला गेलो नाही. पण गीते कुटुंब आणि गिरीश महाजन साहेबांचे हे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळे ही कटुता निर्माण होऊ नये म्हणून एखादं घर आमच्यापासून लांब जाऊ नये यासाठी आम्ही 8 काय 10 दिवस गाठले तर काय प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यातला आउटपुट सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक आउटपुट त्या दोन्ही बंधूंनी दिला त्याबद्दल धन्यवाद आहे. हा आउटपुट बॅलेट पेपरवर दिसेल.